800 वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे आपण जेव्हा 13व्या शतकातील अध्यात्म किंवा किंवा संन्यासी जीवनाचा विचार करतो ना, तेव्हा साहजिकच डोळ्यांसमोर एक अतिशय कठोर चित्र उभं राहतं. हो, अगदी वैराग्यपूर्ण आणि भौतिक जगापासून पूर्णपणे अलिप्त असं. बरोबर. म्हणजे सर्वसामान्य समजुतीनुसार आध्यात्मिक असणं म्हणजे चेहऱ्यावर एक विलक्षण गांभीर्य असणं. आणि सर्व प्रकारचा आनंदाचा त्याग करणं, कठोर नियमांचं पालन करणं. अगदी तेच. पण आजच्या या सखोल अभ्यासामध्ये आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो या समजाला मुळापासून छेद देतो. होय, आणि त्यासाठी आपला मुख्य स्रोत आहे महानुभाव पंथाचा आद्य आणि अतिशय पवित्र असा ग्रंथ ईश्वरीय लीळाचरित्र. अगदी बरोबर. आजच्या या सखोल वेदामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, ज्यांना एक महान तत्वज्ञ आणि ईश्वरी अवतार मानलं जातं, त्यांनी त्यांच्या भक्तांसोबत होळी आणि धुलीवंदनाचा सण कशाप्रकारे साजरा केला यावर चर्चा करणार आहोत. खरं तर हा सखोल अभ्यास खूप रोमांचक असणार आहे, कारण यात आपल्याला एक ईश्वरी अवताराचं अत्यंत मिश्किल, मानवी आणि एकदम खेळकर रूप बघायला मिळणार आहे. हो ना. आणि या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की अध्यात्माला जे गांभीर्याचं आणि तणावाचं जाळं चिकटलेलं आहे ते थोडं दूर करणं आणि त्यामागे जो निखळ मानवी आनंद दडलेला आहे त्याचा शोध घेणं. चर्चेच्या सुरुवातीलाच हे समजून घेणं गरजेचं आहे की लीळाचरित्र हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाहीये. अजिबात नाही. तो मराठी भाषेतील पहिला चरित्र ग्रंथ आहे. म्हाइंभटांनी या नोंदी अत्यंत तटस्थपणे लिहून ठेवल्या आहेत. म्हणजे घटना जशा घडल्या तशाच्या तशा. हो, आणि यात तत्कालीन महाराष्ट्राचं, तिथल्या बोलीभाषेचं आणि समाजजीवनाचं अतिशय सूक्ष्म चित्रण आहे. म्हणजे आपण जर त्या काळच्या समाजव्यवस्थेचा विचार केला तर ती अत्यंत कर्मठ होती ना. खूपच. गुरु आणि शिष्य यांच्यात एक प्रचंड मोठं अंतर असायचं. न ओलांडता येण्यासारखं अंतर. तो केवळ एक सणाचा प्रसंग राहत नाही, तर ती एक ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांती ठरते. आपल्याकडे आज ईश्वरीय लीळाचरित्राच्या पूर्वार्धा आणि उत्तरार्धातील काही नोंदी आहेत, ज्या भडगाव आणि खडकुली या दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या धुलीवंदनाच्या प्रसंगांचं अतिशय जिवंत वर्णन करतात. तर आपण भडगावच्या प्रसंगापासून सुरुवात करूया का? हो, जळगाव जिल्ह्यातील भडगाव. या प्रसंगाची सुरुवातच इतकी नैसर्गिक आणि मानवी आहे की ती आपल्याला थेट त्या 800 वर्षांपूर्वीच्या वातावरणात घेऊन जाते. स्रोतामध्ये असं दिलंय की स्वामी शिवालयाच्या देवळात मुक्कामाला असतात. हो, पण तिथे खूप रचमच असते. रचमच म्हणजे एक्झॅक्टली काय? नोंदीनुसार रचमच म्हणजे खूप गर्दी, कचरा किंवा एक प्रकारची अस्वच्छता. अच्छा. आणि हे बघून स्वामी ते स्थान सोडतात आणि सकाळीच गावातील जैन देवळाकडे जायला निघतात. इथेच आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अतिशय महत्वाचा पैलू दिसतो. एका महान आध्यात्मिक गुरुलाही अस्वच्छता किंवा गोंधळ नकोसा वाटतो. आणि ते शांततेच्या शोधात दुसरीकडे निघतात. हा खूप व्यावहारिक पैलू आहे. हो ना. म्हणजे अध्यात्म म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अस्वच्छतेत तडजोड करून राहणं नव्हे. जिथे मनःशांती आणि पावित्र्य जपता येईल अशा जागेची निवड करणं. तत्कालीन समाजातील अनेक संन्याशी हे स्वतःला शारीरिक कष्ट देण्यातच वैराग्य मानायचे किंवा अस्वच्छतेत राहण्यात. हो, पण चक्रधर स्वामींचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ होता. ते स्वच्छतेचे पुरस्कर्ते होते. ते शिवालयातून जैन देवळाकडे शांततेसाठी जातायत हे त्यांच्या समतोल मानसिकतेचं लक्षण आहे. पण खरा रंजक प्रसंग तर या प्रवासात घडतो. होय, शांततेच्या शोधात निघालेले स्वामी वाटेत असं काही करतात जे खऱ्या अर्थानं अनपेक्षित आहे. ते कासार गल्लीतून जात असतात आणि वाटेत त्यांना होळीची राख दिसते. आता एक सर्वसामान्य संन्यासी असता तर काय झालं असतं? त्याने त्या राखेकडे दुर्लक्ष केलं असतं किंवा ती जागा अपवित्र मानून रस्ता बदलला असता. पण स्वामी तिथे थांबतात आणि या पुढचा तपशील अतिशय जिवंत आहे. स्वामी आपल्या श्रीचरणाचा म्हणजे पायाचा अंगठा त्या राखेत घालतात आणि अत्यंत उत्साहात म्हणतात, होऊ द्या रे होऊ द्या. हा वाक्यप्रचार अतिशय लक्षवेधी आहे. होऊ द्या रे होऊ द्या यात किती उत्स्फूर्तता आणि बालसुलभ निरागसता आहे. या एका वाक्यात प्रचंड मोठी ऊर्जा आहे आणि एक मानसशास्त्रीय मुभा दडलेली आहे. म्हणजे पायाचा अंगठा राखेत घालणं ही खेळाची सुरुवात करण्याची एक प्रकारची संमतीच आहे ना. अगदी बरोबर. गुरु जेव्हा स्वतःहून पुढाकार घेऊन अशा शारीरिक खेळाची सुरुवात करतो तेव्हा तो आपल्या शिष्यांना एक परवानगी देत असतो. त्यांच्या मनातील संकोच, भीती आणि आदरयुक्त दडपण बाजूला ठेवण्याची. तो क्षण भक्तांसाठी अत्यंत मोकळेपणाचा असावा. आणि यानंतर स्वामी जे मानसशास्त्र वापरतात, ज्याला आपण आजच्या परिभाषेत रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतो, हो, ते तर अधिकच अभ्यासू आहे. ते थेट आज्ञा देत नाहीत. ते भक्तांच्या मनातील खोडकरपणाला अत्यंत कुशलतेने साथ घालतात. स्वामी नुसते थांबत नाहीत,
तर ते भक्तांना मिश्किलपणे म्हणतात. की महात्म्यावर राख उधळू नका. आता हे ऐकल्यावर साहजिकच भक्तांनी शांत राहायला हवं. पण भक्त लगेच दादोसांच्या अंगावर राख उधळतात. दादोस म्हणजे महानुभाव पंथातील एक अत्यंत आदराचे आणि महत्वाचे व्यक्तिमत्व. हो, आणि स्वामी इथेच थांबत नाहीत. ते मुद्दाम एका एका भक्ताचं नाव घेतात. आणि म्हणतात, यावर राख उधळू नका बरं, त्यावर राख उधळू नका. याचा साहजिक परिणाम असा होतो की भक्त एकमेकांच्या अंगावर जास्तीत जास्त राख उधळू लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला एखादी गोष्ट करू नकोस असं मिश्किल टोनमध्ये सांगता, तेव्हा त्याचा अर्थ नक्की कर असाच होतो. स्वामींना आपल्या भक्तांमधील तो अवखळपणा बाहेर काढायचा होता. तो दाबून ठेवलेला उत्साह त्यांनी एका एकाचं नाव घेऊन त्यांना या खेळात ओढलं. यातून हे स्पष्ट होतं की गुरु आणि शिष्य यांच्यात केवळ एक एकतर्फी आदेशाचं नातं नव्हतं. तिथे अत्यंत सखोल अशी मैत्री होती. जवळीक आणि एकमेकांना समजून घेण्याची एक भावनिक जागा होती. दादोसांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीवर राख उधळी जाणं हे समाजातील वयाचे आणि अधिकाराचे सर्व पदर गळून पडल्याचं प्रतीक आहे. आणि या संपूर्ण प्रसंगाचा जो कळस आहे ना, तो म्हणजे स्वामींची प्रतिक्रिया. हो, हे सगळं दृश्य बघून सर्वज्ञ खळखळून हसतात. लीळा चरित्रातील ती नोंद अगदी जशीच्या तशी सांगायची झाली तर, हास्य करताना सर्वज्ञांचे 8ही अंग हलत. एका आध्यात्मिक गुरूचं असं मनोमोकळं, संपूर्ण शरीर हलवून हसणं हे वर्णनच मुळात अद्भुत आहे. आपण सहसा संतांना आणि गुरूंना एका मंद, गूढ स्मितहास्यासह बघतो. पण इथे 8ही अंग हलवून खडखडा हसणारा एक देवमाणूस समोर उभा राहतो. हा खऱ्या अर्थाने या सखोल चर्चेतील सर्वात महत्वाचा विचार आहे. 8ही अंग हलवून हसणं म्हणजे नक्की काय? म्हणजे तो निखळ आनंद संपूर्ण शरीरात भिनलेला आहे. भौतिक शरीर आणि आध्यात्मिक अवस्था यात कोणतंही द्वैत उरलेलं नाही. जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या मनमोकळेपणाने हसते, तेव्हा तिथे कोणताही अहंकार नसतो. कोणतीही प्रतिमा जपण्याचा ताण नसतो. पतंजलीच्या योगसूत्रानुसार किंवा तत्कालीन विचारधारेनुसार शरीराच्या हालचालींवर नियंत्रण मिळवणं म्हणजे अध्यात्म मानलं जायचं. पण स्वामींचं हे खळखळून हसणं हा एक खूप मोठा संदेश आहे. की खरं अध्यात्म हे आनंदाचा स्फोट करणारं असतं. ते माणसाला संकुचित करत नाही. शरीराला बंधनात अडकवत नाही, तर त्याला अधिक मुक्त आणि प्रवाही बनवतं. अगदी खरंय. आणि स्वामींचा हा खेळकरपणा फक्त भडगावपुरता मर्यादित नव्हता. हो, खडकुलीमध्ये तर त्यांनी हाच खेळ एका अत्यंत गंभीर विधीनंतर सुरू केला. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खडकुली येथील हा दुसरा प्रसंग आहे. तिथे काय होतं? इथे सकाळची सुरुवात अत्यंत पवित्र आणि पारंपरिक पद्धतीने होते. सारंग पंडित नावाचे भक्त सकाळीच सर्वज्ञांच्या पूजेच्या तयारीने येतात. इथे एक अतिशय सुंदर आणि सुगंधी वातावरण तयार केलं जातं. गंधवडीचं चंदन उगाळून सर्वज्ञांच्या सर्वांगाला चंदनाचा लेप लावला जातो. अत्यंत विधीपूर्वक स्वामींची पूजा होते. त्यानंतर सर्व भक्तांना चंदनाचे टिळे लावले जातात. आणि पान सुपारीचं तांबूळ दिलं जातं. हे संपूर्ण दृश्य एखाद्या राजदरबारातील किंवा अत्यंत उच्चकोटीच्या आध्यात्मिक अनुष्ठानासारखं भासतं. सारंग पंडित हे स्वतः एक अत्यंत अभ्यासू, ज्ञानी आणि समाजात मोठी प्रतिष्ठा असलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी केलेली ही पूजा तत्कालीन कर्मकांडाच्या सर्व निकषांवर अत्यंत परिपूर्ण होती. यातून आपल्याला महानुभाव पंथातील सुरुवातीच्या काळातील भक्तीचं अत्यंत विधीपूर्वक स्वरूप बघायला मिळतं. सुगंधी चंदन, पानाचा विडा आणि अत्यंत शिस्तबद्ध वातावरण. हे 13व्या शतकातील पारंपरिक पूजेचं अत्यंत सविस्तर आणि हुबेहूब चित्रण आहे. आणि त्यावेळेचं स्वामींचं रूपही तसंच विलोभनीय आहे. स्रोतांमधील त्या पेहरावाचं वर्णन अतिशय सविस्तर आहे. स्वामींनी काळ्या रंगाच्या फेट्याची घडी करून घेतली आहे. उपरण्याचे दोन्ही पदर श्रीमुगुटी म्हणजे डोक्यावर घेतले आहेत. कपाळावर शेंदूर लावला आहे. आणि त्यांना कापूर, कस्तुरी, फुले, सुपारी अर्पण केली आहे. एका बाजूला चंदनाचा शांत लेप, तर दुसऱ्या बाजूला काळा फेटा आणि कपाळावर लाल भडक शेंदूर. हा एक अत्यंत तेजस्वी आणि गंभीर अवतार आहे. इथे माईमभट्टांच्या लेखणीचं आणि त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाचं कौतुक करावं लागतं. त्यांनी हा जो विरोधाभास उभा केला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. एका बाजूला अत्यंत पवित्र, गंभीर, सुगंधी आणि विधीपूर्वक झालेलं हे पूजेचं वातावरण. स्वामी एका साक्षात परमेश्वराच्या गंभीर रूपात विराजमान आहेत, पण स्वामी या चौकटीत अडकून राहणारे नाहीत. या अत्यंत उच्च कोटीच्या आध्यात्मिक अनुष्ठानानंतर ते काय करतात हे पाहणं तत्कालीन समाजासाठी मोठा धक्का असावा. स्वामी त्या गंभीर वेशात, त्या सुगंधी वातावरणातून पुन्हा होळीच्या राखेजवळ जातात. आणि पुन्हा तोच खेळकर वाक्प्रचार ऐकू येतो.
चंदनाचा लेप लावलेले स्वामी स्वतःच्या पायाचा अंगठा राखेत घालून म्हणतात, हो जे रे हो जे. म्हणजेच होऊ द्या रे होऊ द्या, आणि ते स्वतः राख उधळतात. आणि मग संपूर्ण भक्तगण पुन्हा एकदा होळी खेळू लागतो. हा प्रसंग म्हणजे पावित्र्य आणि अपवित्रता यातील मानवनिर्मित भिंती पाडून टाकण्याचा एक विलक्षण प्रयोग आहे. समाजाने चंदनाला पावित्र्याचं आणि रस्त्यावरच्या राखेला किंवा मातीला तुच्छतेचं प्रतीक मानलं होतं. पण स्वामींच्या कृतीतून हे स्पष्ट होतं की जो चंदनाच्या लेपात आहे तोच राखेच्या उधळणीतही आहे. अध्यात्म म्हणजे फक्त सुगंधी चंदनात आणि बंदिस्त देव्हाऱ्यात अडकून पडणं नाही, तर राखेचाही तितक्याच सहजतेने स्वीकार करणं. पावित्र्य हे वस्तूंमध्ये नसतं, तर ते पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनात आणि जगण्याच्या आनंदात असतं. हा अत्यंत प्रगल्भ विचार यातून समोर येतो. आणि याच खेळामध्ये एक अतिशय रंजक आणि बोधप्रद घटना घडते, जी या समतेच्या तत्वज्ञानावर अधिक प्रकाश टाकते. मगाशी ज्या सारंग पंडितांनी इतक्या भक्तिभावाने चंदन उगळून पूजा केली होती, ते पंडित या धुलिवंदनाच्या दिवशी उंची वस्त्रे म्हणजेच महागडा सदरा घालून आलेले असतात. जेव्हा अंगावर महागडे कपडे असतात तेव्हा माणूस राख किंवा चिखलापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. साहजिकच आहे. पण स्वामींची नजर त्या महागड्या कपड्यांवर पडते. आणि ते भटोबासांना बघून अत्यंत मिश्किलपणे म्हणतात, वानऱ्या, सारंग पंडितावर राख उधळू नको बरं का. 13व्या शतकात उंची वस्त्रे घालणं हे केवळ श्रीमंतीचं नाही, तर समाजात असलेल्या उच्च स्थानाचं लक्षण होतं. कपड्यांवरून माणसाची जात, वर्ग आणि विद्वत्ता ठरवली जायची. सारंग पंडितांचा तो महागडा सदरा त्यांना नकळतपणे इतर साध्या भक्तांपासून वेगळं करत होता, एका वरच्या पातळीवर नेऊन ठेवत होता. जेव्हा स्वामी भटोबासांना वानऱ्या अशी हाक मारतात तेव्हा त्यात एक खेळकरपणा आहे. भटोबास हे महानुभाव पंथातील एक अत्यंत महत्वाचे स्तंभ. ते स्वामींचा प्रत्येक शब्द आणि त्यामागचा भाव अचूक समजायचे. जेव्हा स्वामी म्हणतात राख उधळू नको, तेव्हा भटोबास तो मिश्किल हेतू बरोबर ओळखतात. आणि भक्तांची यापुढची कृती अतिशय उत्स्फूर्त आहे. नोंदींनुसार भक्तगण सारंग पंडितांवर फक्त राखच टाकत नाहीत, तर माती आणि चिखल घालून त्यांना पूर्णपणे रंगवतात. तो महागडा सदरा, ती विद्वत्तेची आणि प्रतिष्ठेची ॲड सगळी त्या मातीत आणि चिखलात मिसळून जाते. भटोबासांनी स्वामींची आज्ञा अक्षरशः पाळली नाही, तर त्या आज्ञेमागील खरा अर्थ ओळखला. महानुभाव पंथाचं एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही जात-पात किंवा वर्गभेद मानला नाही. समाजातील सर्व घटकांना त्यांनी सन्मानाने पंथात सामावून घेतलं. सारंग पंडितांच्या अंगावर चिखल उधळणं हा याच सामाजिक समतेचा एक प्रात्यक्षिक धडा होता. सारंग पंडित हे ज्ञानी होते, पूजनीय होते. पण गुरुच्या दरबारात, भक्तीच्या प्रांगणात हा भौतिक संपत्तीचा किंवा प्रतिष्ठेचा अहंकार गळून पडणं अत्यंत आवश्यक असतं. चिखलाने माखल्यानंतर सारंग पंडितांचा महागडा सदरा आणि बाकीच्या भक्तांचे साधे कपडे यात कोणताही फरक उरला नाही. सर्व भक्त एकाच पातळीवर, एकाच रंगात रंगून गेले. गुरुच्या दरबारात भौतिक संपत्तीपेक्षा भक्ती, समानता आणि निर्मळ आनंद हाच सर्वात मोठा दागिना आहे. हा एवढा मोठा सामाजिक समतेचा धडा स्वामींनी एका हसत खेळत घडलेल्या प्रसंगातून दिला. आणि हा खेळ काही 5-10 मिनिटे चालला नाही. नोंदींनुसार तब्बल 1 प्रहरभर म्हणजेच सुमारे 3 तास हा माती, चिखल आणि राखेचा धुमाकूळ चालतो. 3 तास सर्वजण देहभान विसरून माती आणि राखेत खेळत आहेत. पण प्रत्येक खेळाला एक अंत असतोच. 3 तासांच्या या मनसोक्त खेळानंतर स्वामी एक आदेश देतात, आता खेळ थांबा. ही शिस्त खूप महत्वाची आहे. एकीकडे निरपेक्ष स्वातंत्र्य आहे, सर्व नियम विसरून, सर्व सामाजिक बंधने झुगारून खेळण्याची मुभा आहे. पण दुसरीकडे गुरुच्या एका शब्दावर सर्व काही थांबवण्याची संयमशीलता आहे. खेळताना पूर्णपणे मुक्त व्हायचं, पण वेळ संपली की लगेचच आपल्या मूळ स्थैर्याकडे परतायचं. हे संतुलन साधता येणं म्हणजेच खरी साधना. यानंतरचा जो भाग आहे तो केवळ एक शारीरिक स्नानाचा प्रसंग नाही, तो एका उत्सवाची अत्यंत जिव्हाळ्याची आणि स्निग्ध सांगता आहे. खेळ थांबवल्यावर स्वामी आपल्या बिऱ्हाडावर म्हणजेच मुक्कामाच्या ठिकाणी येतात. 3 तास चिखलात खेळल्यावर अंघोळ तर करावीच लागणार. पण ती अंघोळ ही साधीसुधी नाही. स्वामींना सुवासिक उटणे आणि तेल लावले जाते, त्यांचं स्नान होते. पण यानंतरचा प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी आहे. स्वामींच्या स्नानेनंतर जे उटणे आणि तेल उरलेले असते त्यात आणखी थोडे तेल टाकून ते भटोबासांच्या हातात दिले जाते. गुरुच्या स्पर्शाने पावन झालेले ते उटणे आणि तेल आता सर्व भक्तांसाठी एक अमूल्य ठेवा, एक प्रसाद बनले आहे. यापुढची कृती मानवी नातेसंबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. सर्व भक्तगण एकमेकांना ते तेल आणि उटणे लावतात. मगाशी ज्या हातांनी एकमेकांवर राख आणि चिखल उधळला होता, त्याच हातांनी आता एकमेकांना सुवासिक तेल आणि उटणे लावले जात आहे. एकमेकांची प्रेमाने काळजी घेतली जात आहे.
ही कृती समुदाय, एकात्मता आणि निखळ प्रेमाचे किती उत्तम उदाहरण आहे. एक समाज, एक कुटुंब म्हणून हे लोक कसे एकत्र आले होते याचे हे अत्यंत विलोभनीय चित्र आहे. आणि मग सर्वजण एकत्र गंगेवर म्हणजे जवळच्या नदीवर अंघोळीला जातात. तिथे सर्वांनी मिळून स्नान केले. भडगावच्या रस्त्यावरील राखेपासून सुरू झालेला हा प्रवास खडकुलीच्या चिखलातून जात एका पवित्र नदीच्या प्रवाहामध्ये येऊन शांत होतो. या संपूर्ण घटनाक्रमाकडे जर आपण सखोलपणे पाहिले तर समजते की हा केवळ एक सण साजरा करण्याचा वृत्तांत नाही. ही एक मानवी मनाची आणि अध्यात्माची अत्यंत सुंदर अशी वाटचाल आहे. राखेतील वैराग्य, चिखलातील समता आणि नदीच्या पाण्यातील निर्मळता, हे सर्व काही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अत्यंत सहजतेने हसत खेळत आपल्या भक्तांना अनुभवायला दिले. या नोंदींमधून आपल्याला महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानातील प्रगल्भता आणि मानवी मूल्यांची जपणूक कशी केली गेली याचा पुरावा मिळतो. आपण आता या सखोल चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत. 800 वर्षांपूर्वी लिहिला गेलेला ईश्वरीय लीळाचरित्र हा ग्रंथ केवळ तात्विक चर्चा करत नाही. तो माणसांमधला निखळ आनंद, गुरु शिष्यांमधील मैत्रीपूर्ण नाते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खळखळून हसणाऱ्या एका ईश्वरी अवताराचे दर्शन घडवतो. अध्यात्म म्हणजे सर्व जगाचा त्याग करून रडत खडत जगायचे जीवन नाही, तर ते जगाच्या प्रत्येक रंगात रंगवूनही त्या रंगापासून अलिप्त राहण्याची कला आहे, हे यातून स्पष्ट होते. ऐतिहासिक स्रोतांचा हाच सर्वात मोठा फायदा असतो. जुन्या काळातील ग्रंथ हे केवळ पूजेत ठेवून त्यांची आरती करण्यासाठी नसतात, तर त्यातील जगण्याचे संदर्भ शोधून ते आजच्या जीवनात कसे लागू पडतात हे पाहणं अधिक गरजेचे असते. या नोंदींनी आपल्याला अध्यात्माकडे पाहण्याचा एक अत्यंत मोकळा आणि प्रवाही दृष्टिकोन दिला आहे. आणि याच विचारधारेतून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आजच्या काळात या 21व्या शतकात आपण अध्यात्म, ध्यानधारणा किंवा माइंडफुलनेसच्या नावाखाली खूप जास्त गंभीर आणि ताणतणावात असतो. डोळे मिटून, ताट बसून, चेहऱ्यावर कोणताही भावना आणता आपण मुद्दाम शांतता शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आपण एक प्रकारचा कृत्रिम ताण स्वतःवर लादून घेतला आहे. होय, आणि या प्रयत्नात आपण अध्यात्माला विनाकारण एक क्लिष्ट आणि नीरस कर्मकांड बनवून ठेवले आहे का, असा विचार करण्यासारखा हा विषय आहे. 13व्या शतकातील एक महान आध्यात्मिक गुरु आपल्या भक्तांसोबत रस्त्यावरच्या राखेने खेळून, चिखलात लोळून, महागडे कपडे खराब करून आणि संपूर्ण शरीर हलवून, 8ही अंग हलवून, मनमोकळे हसून जीवनाचा आनंद घेत होता. मग आपल्या सर्वांसाठी खरा प्रश्न हा आहे की खऱ्या अर्थाने शांत आणि आध्यात्मिक होण्यासाठी आपल्यालाही कधीतरी सगळे ताणतणाव, सगळे अहंकार विसरण्याची गरज आहे का? प्रतिष्ठेचे महागडे सबरे बाजूला ठेवून होऊ द्या रे, होऊ द्या म्हणत खळखळून हसण्याची गरज आहे का? श्रोत्यांसाठी या एका प्रश्नावर विचार सोडत आपण आजच्या या सखोल अध्यासाची इथेच सांगता करूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि ज्ञानवर्धक विषयासह. तोपर्यंत मनमोकळे हसत रहा आणि पाहत रहा आयुष्यातील विविध रंग. धन्यवाद.